सो आता आम्ही इकडून निघत आहोत मुंबईसाठी आणि आज आम्ही जाणार आहोत आय गेस गणपतीपुळेला जाऊ. तो गाईज आता आपण खारेपाटणात पोहोचलो आहोत आणि हे मंदिर बघा किती मस्त आहे ना यार. मला ना गाईज खरं सांगतोय ह्या नजाऱ्यांना आणि गावाला सोडून जावंसं वाटत नाही आहे. बाय 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 ढग बघा समोर. आतले दृश्य पण बघा किती मस्त वाटत रत्नागिरीतले. तो गाईज जे लोक मला बोलतात की अंधारात ही लाईट कशी परफॉर्म करते तर हे बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे. हा मस्त वाटतं ना, एकच नंबर. फुल गोल गोल लाईन. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डूइंग वेल. सो आता आम्ही इकडून निघत आहोत मुंबईसाठी आणि आजचा लास्ट डे होता, म्हणजे कालचा लास्ट डे होता. आज निघतोय. सकाळचे 7:30 झालेत आणि आता मस्त खूबसूरतच्या आपल्या घराला टाटा बाय बाय करून नेक्स्ट इयर किंवा मग नेक्स्ट टाईम भेटू. लवकरच गावी येऊ, बघू. थंडी वगैरेमध्ये आलो तर येणार. चला आता फटाफट निघू. बॅग तर रेडी आहेत, पूर्ण बांधले आहेत. बाईक्स पण वॉर्म केल्यात. चलो गाईज, रेडी? सो गाईज आता निघालो आहोत. 7:35 झालेत सकाळचे. चला बाबा आहे घर. आठवण येते खूप. जावंसं तर वाटत नाही गावावरून. ते एक कोकणी माणूस समजू शकतो मला. चला, गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो गाईज आता निघालो आहोत आणि आम्ही आता जात आहोत पेट्रोल पंपवर. पहिलं तर पेट्रोल भरूया. 150ची रेंज दाखवत आहे. सो मंकी. सो पहिलं पेट्रोल भरूया, फ्युअल अप करूया. म्हणजे इकडे नांदगाव साईडलाच आहे, लेफ्ट घेऊन टुवर्ड्स कणकवलीला जायला. मग तिकडून मग टर्न घेऊन रिटर्न जाऊ शकतो. बरं एकदा चेक करू तर तिथे मिळत असेल पॉवर पेट्रोल तर भरू. कारण आम्ही लास्ट टाईम म्हणजे आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा तिथेच पॉवर पेट्रोल भरतो. बट मी खूप मिस करणार गावाला. आणि आज आम्ही जाणार आहोत आय गेस गणपतीपुळेला जाऊ असा प्लॅन तर केला आहे. कारण इथून आता रत्नागिरीला जाणार. रत्नागिरीला स्टे नाही करणार, बाप्पाच्या पाया पडणार आणि निघणार. बट बघू कसं काय प्लॅन होत आहे, त्यानुसार करू काहीतरी. सो मित्रांनो, आता आम्ही हायवे जॉईन केला आहे आणि आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला. जिकडे आम्ही कणकवली साईडला जाणार होतो पेट्रोल भरायला, पण ते कॅन्सल केलं. आणि आता इथे तरळ्या साईडला जातो आहे आणि थोडा पाऊस येतो आहे असं वाटतं आहे. कारण वायझरवर पाणी पडलं आहे. आला पाऊस आला. दादा फुल कर स्पीड. 600 आहे ना तुझा? हां चला भाई, निघालो. फुल केली टँक. 310 किलोमीटर दाखवते आता. एकदा बाईकचं टँक फुल झालं ना की मग काय टेन्शन नाही. मग डायरेक्ट मुंबई गाठू शकतो. चांगलं वाटतं. 8 वाजलेत शेवटी. तरळ्यात आहे आम्ही आता 8 वाजता. तो गाईज आता आपण खारेपाटणात पोचलो आहोत आणि हे मंदिर बघा किती मस्त आहे ना. इथे ना बस आणि ट्रक्स जे जातात ना इथून मुंबईला ते आवर्जून थांबतात आणि इकडे नारळ देतात देवाला आणि पुढे मग आपली जर्नी कंटिन्यू करतात. आधी तरी एकदम छोटंसं मंदिर होतं, आता खूप चांगलं मोठं केलं आहे. होय होय होय, नजारा बघा, नजारा बघा, नजारा बघा. काय सुपर वाटतं यार. होय 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 होय. समोर रस्ते बघा आणि नजारा बघा आणि कप बघा. यार मला ना गाईस खरं सांगतोय ह्या नजाऱ्यांना आणि गावाला सोडून जावंसं वाटत नाही आहे. शपथ सांगतो. म्हणजे असं वाटतं थोड्याने रडेन मी. हा नजारे आहेत ना यार सुंदर. बट ठीक आहे, जाऊया मुंबईला, कामं बिमं करूया आणि परत येऊया. आपलंच घर आहे, कुठे कोणाच्या दुसऱ्याच्या घरात आलो आपण. मुंबई 405, लांजा 39, राजापूर 10. लेफ्ट साईड बघा. होय का वाटतं यार. शेट एक नंबर भाई. हेच सगळं मी सिनरी मिस करणार उद्यापासून. तेच ते बिल्डिंग 20 माळ्याच्या 15 माळ्याच्या. बाय 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 बाय. ढग बघा समोर. काळोख अंधार. आता आम्हाला एवढी भूक लागली आहे ना, आता आम्ही लांजात पोचू. हे बघा लांजा 19 किलोमीटर. तर एक चांगलं कुठलं तरी हॉटेल बघून नाश्ता करायला थांबू. पूर्वे गणपती मंदिर. काय मस्त मंदिर आहे. रिडेव्हलपमेंट चालू आहे की नवीन बनते काय समजत नाही, बट चांगलं वाटतं. एकदम मस्त दिसत होतं. तो काही तिथे एक हॉटेल आहे. म्हणजे आम्ही लास्ट टाईम इकडे कॉफी प्यालेलो. हॉटेल संकेत. आता पण इकडे काहीतरी नाश्ता पाणी करतो. सो गाईज आता आपला नाश्ता आलेला आहे. पोहे चांगले ना टेस्ट? शाबाश. कैसा लगा रे? अच्छा.
टेस्ट मस्त आहे, सुपर आहे. आता आम्ही नाश्ता करतो का त्याच्या पोह्यांमध्ये काय ना काहीतरी पडतंच आहे. एकदा चावी पडली, एकदा मेन्यू कार्ड. तो आता फटाफट खाऊया, कॉफी पिऊया आणि निघूया. कारण झोप येत होती थोडी थोडी. विनायला पण येत होती, ओम्याला पण येत होती. येत होती ना? मला नाही होती, फक्त विनायला येत होती. नवीन रायडर आहे ना म्हणून. नवीन रायडर है ना, नवीन रायडर थोड़ा समझो. 250 को 800 की जैसे चला रखा है. 250 है. नहीं भाई, वो वीस्टॉम को वीस्टॉम की तरह ही चला रहा है. चला फटाफट खाऊया आणि निघूया. सो गाईज, पोहासोबत आपली कॉफीसुद्धा आली आहे आता, कोल्ड कॉफी. सो गाईज, वी आर बॅक. आता आम्ही डायरेक्ट रत्नागिरीत आपला गोप्रो चालू झाला आहे, कारण मध्ये बंद पडलेला. सो आता बॅटरी चेंज केली. गोप्रो खूप त्रास देतो, बट ठीक आहे, आता कायच करणार, दुसरं ऑप्शनच नाही आपल्याकडे. हे सीधा आहे ना. अचानक एकदम मोठ्या हायवेवरून छोट्या रोडवर आलो आहे. आतलं दृश्य पण बघा किती मस्त वाटत रत्नागिरीतले. हा बघा, हे बघा, हे बघा, ह्यांच्या आईला उलटे सुलटे येतात ओव्हरटेक करत. हे बघा मित्रांनो, हा नजारा दिसतोय यार, एकदम एकदम जबरदस्त. हा हा हा, मस्तपैकी आपण आता गणपती बाप्पाच्या पाया पडायला जाणार आहे. मग तिथून आम्ही परत मुंबईसाठी रवाना होणार. स्टे करायचा प्लॅन केलेला आधी, बट नंतर मग कॅन्सल केला. स्टे नाही करणार. हे बघा, गणपतीपुळे अजून 31 किलोमीटर, 31 सरळ. तिवराड पोलीस चेक नाका. तिवराडला पोचलो आता. कुठल्या तरी घाटात आलो आणि मस्त वाटतं एकदम राईट साईडला. झाडं सगळी. पहिला आम्हाला इथे एक रूम मिळत नाही. ॲक्च्युली वीकेंड आहे ना, म्हणून सगळं फुल आहे. एकदा हे जॅकेट विकेट सगळं ठेवलं ना, हेल्मेट विल्मेट, की मग मंदिरात जायला काय प्रॉब्लेम नाही. सो मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहोत. माया होमस्टे आहे तिथे, आणि मस्तपैकी इकडे AC लावला आहे आणि इथे बॅग्स ठेवल्यात. आता अजून दोघं जे आहेत, ओमकार आणि डॅनियल, तो येतोय आणि हा बघा झोपला. आता इथे मस्तपैकी आराम करणार, एक दीड 2 तास झोपणार इकडे, आणि मग दर्शनासाठी मंदिरात जाणार. आणि मग मंदिरातून येऊन मग आम्ही मुंबईला निघणार. हे बघा कसं आणतात बघा सामान. ह्या मुलासाठी फक्त आम्ही इकडे थांबलो आहे काम करायला. ऑफिसचं काम आहे त्याला. लॅपटॉप खोलून बसणार इकडे आणि आम्ही मस्त झोपणार आहे. चला भेटू आता थोडं, आणि झोपून उठतो आणि मस्त भेटतो तुम्हाला फ्रेश होईल. सो गाईज, आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी बाप्पाकडच्या, आणि आम्ही काय खाल्लं बिल्लं पण नाही. आणि टाईम झाला आहे 2:57. सो इथून काहीतरी 1 किलोमीटरच्या दुरीवर आहे मंदिर. बघूयात. हो 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 हो, वाजवट बघा, व्ह्यू छोड. ये देख, छत्रपति शिवाजी महाराज की जय. और लेफ्ट में दिखा, लेफ्ट में लेके जाओ. हाँ, लेफ्ट में देखो, ये देखो काय मस्त वाटतं ना, एकच नंबर. आता आम्ही पोचलो आहोत आणि तिथे आम्ही आमच्या बाईक्स लावल्या आहेत नारळाच्या झाडाच्या मागे. आणि आता खूप गर्दी आहे. पाय भाजत आहेत बाबा रे. वाळू एकदम गरम झाली आहे. आणि गर्दी बघा, बाप रे, फुल गोल लाईन. गाइस, आता तिथून आलो आणि आता इथे परत लाईन आहे. नुसतं गोल फिरायचं. आणि घाम बघा किती येतो बघा. हालत खराब झाली लिटरली. पण लाईन काय संपत नाही. तो गाइस, आता आपलं दर्शन झालं आहे, बघू शकता तिकडेच मस्तपैकी. आणि आता परत चाललो आहे मी हॉटेलवर, कारण आम्हाला आता जायचं मुंबईला. जेवायचं कसं काय ते कुठेतरी मध्येच रस्त्याच्या कुठेतरी खायला बसू, हॉटेल बघून चांगलासा. सो गाईज, आता निघतो आम्ही. हा आमचा होमस्टे होता, माया होमस्टे. खूप चांगले फॅसिलिटीज आहे इकडे. फॅसिलिटीज म्हणजे रूम वगैरे एकदम क्लीन आहेत आणि एकदम मस्त AC वगैरे प्रॉपर काम करत होता. सो आता आम्ही आमच्या बॅग्स खाली आणल्यात, बांधल्यात, आणि आता निघतो इथून सरळ हायवे. सो मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत टुवर्ड्स मुंबई, आणि खूप मस्त दर्शन झालं, मजा आली फुल. आणि आता वाजले आहेत 5:45. सो आता बघू किती वेळात पोहोचतो आम्ही मुंबईला, कारण आत्ताशी आम्ही रत्नागिरीत आहे आणि इकडून काहीतरी 265 काहीतरी पनवेल आहे मग अशी बघितलेलं तर. सो बघू आता कधीपर्यंत पोहोचतो आम्ही आमच्या घरी. सो भावांनो, समोर बघा अशी पूर्ण असे मस्त वाफे आहेत आणि झाडं बिडं मस्त लावले आहेत तिकडे, आंब्याची वगैरे आहेत. मस्त वाटतं. हेच मजा येते ना कोकणात, हे सगळं बघायला, निसर्ग. हे काय कधी पोचणार आहे लोक? मला विचार कर ना, जो माणूस 4 तास लाईनीत उभा असेल आणि त्याचा नंबर येईल तेव्हा बोलेल अरे संपलं CNG. भाई काय वाट लागेल ना त्याची. थँक्यू, विजिट अगेन. ओके, मुंबई राईट 285. भाई लेकिन गणपती बाप्पाने किती लवकर बोलवलं ना आपल्याला. हां, वर्षातच दुसऱ्यांदा बोलवलं. सो गाईज, आता डॅनियलनी परत घुमरा केला आहे आम्हाला, आणि लास्ट टाईम पण केलेलं रत्नागिरीवरून जाताना, आत्ता पण केलं आहे.
माहीत नाही आता कुठे बाहेर पडणार आहे. 7 किलोमीटर दाखवते बाहेर पडायला. चिपळूण तिकडे 64 दाखवत आहे. पण ठीक आहे, नजारे चांगले दिसत आहेत म्हणून ठीक आहे. नंतर जाऊन त्याला शिव्या घालू घरी जाऊन. बट आत्तासाठी मजा करू, एन्जॉय करू इकडे नजारे. ये वही आहे डॅनियल, वही आहे. अरे यार डॅनियल परत याच रोडवर घेऊन आला आहे. तूच कर सकता है, तूने किया है ये सब. वाव, सुंदर असे व्ह्यू, सुंदर व्ह्यू, सुंदर व्ह्यू. सो मित्रांनो, आम्ही मागाशी पण इथूनच गेलो, आता परत इथूनच चाललो आहे. डॅनियल बाबांची कृपा पण मस्त आहे. ठीक आहे, चल आज माफ आहे त्याला. भाई 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 भाई, वॉट अ व्ह्यू, वॉट अ व्ह्यू. मस्त दिसत आहे. आणि तिकडे रेल्वेचा ब्रिज पण आहे. हाय 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 हाय. नदी पण मस्त वाटते, अशी शांत एकदम. तो मित्रांनो, आता हळूहळू अंधार पडत चालला आहे. 7:20 झाली आहेत आणि आता आम्ही कुठे पोचलो हे आम्हाला पण माहीत नाही आहे. पण मजा येते. आज आम्ही फर्स्ट टाईम रात्रीचं मुंबईला पोचणार आहे. चांगलं वाटतं आता तरी, कारण आत्ता जर 7:20 झाले आहेत आणि अजून आय गेस चिपळूण पण नाही आलं आहे, तर आम्हाला वाजतील 3, 3:30, 4 वाजणार. सो गाईज, जे लोक मला बोलतात की अंधारात ही लाईट कशी परफॉर्म करते, तर हे बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे. ही अशी लाईट माझी दिसते रोडवर. म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्यात मला माहीत नाही कळणार की नाही, बट मला तरी समोरचं सगळं दिसतंय. बट ठीक आहे, काम चालव, ठीक आहे. सो गाईज, आम्ही आता चिपळूणात आहे आणि इकडे एक हॉटेल आहे पंजाबी ढाबा म्हणून, तिकडे थांबलो आहे. पनीर टिक्का मसाला मागवला आहे आणि बटर रोटी. एवढी भूक लागली ना, आम्हाला एक हॉटेल मिळत नव्हतं, बट ठीक आहे हे मिळालं. तो आता थांबलो, आता खातो आणि निघतो. सो गाईज, आता घरी आलो आणि आंघोळ बिंघोळ करून बसलो आहे मस्तपैकी. AC लावला आहे आणि टाईम पण आता झाला आहे 2:30 वाजले आहेत रात्रीचे. आणि आम्ही पोहोचलो. मगाशी तुम्हाला सांगितलं तेव्हा मी चिपळूणात होतो 7:30-8 वाजता. आणि आता 2:30 वाजता आम्ही मुंबईत आहे. चांगलं आलो, बऱ्यापैकी आलो. नंतर कॅमेरा ठेवून दिला कारण अंधार होता, काय दिसणार नाही. सो चला व्हिडिओ इकडेच एंड करूया. आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. पूर्ण सिरीज आवडली आहे कोकणाची, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. खूप चांगला व्हिडिओला तुम्ही रिस्पॉन्स केला आहे, मला खूप चांगलं वाटलं. सो बाय, सी यू. अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये भेटू आपण. सबस्क्राईब देखील करा. बाय, सी यू, टेक केअर.